नमस्कार, मी निकिता पाटील. वृत्तम मराठीच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत. अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डीसी जवळील रेगन वॉशिंग्टन राष्ट्रीय विमानतळाजवळ एक भीषण विमान अपघात झालाय. PSA एअरलाइन्सचे एक प्रवासी विमान हवेत असताना या विमानानं लष्कराच्या हेलिकॉप्टरला धडक दिल्याची माहिती समोर येत आहे. या अपघातानंतर विमान पोटोमॅक नदीत पडले असल्याचे सांगण्यात आले आहे. या अपघाताचा एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एअरलाइन्सच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विमानात 4 क्रू मेंबरसह 64 प्रवासी होते. या अपघातानंतर प्रशासनाकडून बचाव कार्य सुरू असून प्रवाशांना नदीतून बाहेर काढले जात आहे. या अपघातानंतर रेशन नॅशनल विमानतळ बंद करण्यात आला आहे. दरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार या अपघातात अनेक प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते. मात्र अद्याप मृतांचा आकडा समोर आलेला नाही. अजूनही या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. कॅनेडियन पंतप्रधान जस्टिन ट्रुडो पुन्हा एकदा तोंडावर पडले आहेत. ट्रुडो यांनी काही दिवसांपूर्वी भारतावर आरोप करत दहशतवादी हरदीप सिंग निज्जरच्या हत्येत भारतीय एजन्सीचा हात असल्याचा आरोप केला होता. मात्र आरोप करताना त्यांनी कोणताही पुरावा सादर केला नव्हता. याच दरम्यान निज्जरच्या हत्येत भारताचा सहभाग असल्याचे कोणतेही पुरावे सापडले नसल्याचा अहवाल कॅनडाच्या परराष्ट्र हस्तक्षेप समितीने सादर केलाय. समितीच्या या अहवालानं कॅनडाचे सरकार म्हणजेच पंतप्रधान आजपर्यंत जस्टिन ट्रुडो हे खोटं बोलत होते हे सिद्ध झालंय. गुलेन-बॅरी सिंड्रोमच्या वाढत्या प्रकरणामुळे गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र चिंतेचं वातावरण पसरले. महाराष्ट्रातील पुण्यानंतर आता काही राज्यांमध्ये या आजाराने शिरकाव केल्याची माहिती समोर आली आहे, ज्यामुळे आता इतर राज्यांमध्ये देखील चिंता वाढली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रानंतर पश्चिम बंगाल आणि राजस्थानमध्ये या आजाराचे रुग्ण आढळून आले आहेत. सध्या महाराष्ट्रात या आजाराचे एकूण 127 रुग्ण आढळले असून इतर राज्यांमध्ये देखील अशीच परिस्थिती आहे. अशातच आता आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून या आजाराला थांबवण्यासाठी योग्य त्या उपाययोजना आखल्या जात आहेत. गेल्या काही काळापासून विद्येचं माहेरघर म्हणवणाऱ्या पुणे शहरात गुन्हेगारीचं प्रमाण वाढलं आहे. शहरात गुन्हेगारांकडून दहशत माजवण्याचे प्रकार सुरू आहेत. अशातच आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर येत असून पुन्हा एकदा सिंहगड रस्त्यावर कोयता गँग दहशत माजवत आहे. सिंहगड पानमळा परिसरात या टोळक्याने दहशत माजविली आहे. कोयते उगारून टोळक्याने दुचाकी, रिक्षा तसेच मोटारीच्या काचा फोडल्या आहेत. या प्रकरणी 5 ते 6 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मधल्या काळात कोयता गँग शांत झाली होती, मात्र पुन्हा एकदा या गँगनं डोकं वर काढल्यानं परिसरात भीतीचं वातावरण आहे. उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथील कुंभमेळ्यात बुधवारी चेंगराचेंगरी झाली होती. या दुर्घटनेत 50हून जास्त जणांना आपला प्राण गमवावा लागला आहे. अशातच दुसऱ्या दिवशी महाकुंभमध्ये पुन्हा एकदा आग लागल्याची घटना घडली आहे. महाकुंभाच्या सेक्ट 22 मध्येही आग लागली होती. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक ताबडतोब घटनास्थळी पोहोचले आणि आगीवर नियंत्रण मिळवले. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसून 15 तंबू जळून खाक झाल्याची माहिती मिळते. दरम्यान यापूर्वी महाकुंभात 2दा आगीच्या घटना उघडकीस आल्या आहेत. या घटनेत देखील कोणतीही जीवितहानी झालेली नव्हती. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे कर्मचारी ताबडतोब घटनास्थळी दाखल झाले होते आणि आग आटोक्यात आणली होती. तर या होत्या आतापर्यंतच्या महत्त्वाच्या घडामोडी. उद्या पुन्हा भेटू अशाच महत्त्वाच्या घडामोडींसोबत. धन्यवाद.